आजच्या व्हिडिओमध्ये आपण आंबाडीच्या भाजीचा वरण बनवणार आहोत। हा वरण खूपच चविष्ट लागतोय, तर त्यासाठी मी इथे एक जुडी आंबाडीची भाजी घेतलेली आहे। सर्वात आधी आपल्याला या भाजीला तोडून घ्यायचं आहे। तर बघू शकता मी इथे एक चाळणी घेतलेली आहे, कारण आपल्याला भाजी नंतर धुवून पण घ्यायची आहे। तर या प्रकारे आपल्याला ही आंबाडीची भाजी तोडून घ्यायची आहे। जटर देठ नाही टाकायचं आहे, कोळे कोळेच आपल्याला देठ इथे टाकायची आहेत आणि पानं टाकायची आहेत। तर बघू शकता या प्रकारे आपल्याला बघून छान असं जटर कोवडं बघून आपल्याला ही भाजी तोडून घ्यायची आहे। आता याच प्रकारे आपण ही सर्व भाजी तोडून घेऊया। सर्व भाजी तोडून झालेली आहे। आता आपण या भाजीला धुवून घेऊया। भाजी छान अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्याचबरोबर मी इथे थोडं लसूण, 4-5 मिरच्या घेतलेली आहे। त्याचबरोबर तुरीची डाळ घेतलेली आहे 1 वाटी। आता आपल्याला ही डाळ कुकर मध्ये लावून घ्यायची आहे। त्यापूर्वी आपण या डाळीला छान असं स्वच्छ धुवून घेऊया। डाळ छान अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे। डाळ धुवून झाल्यानंतर हा जो धुतलेला पाणी आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर आता आपण याच्यामध्ये थोडं लसूण टाकून घेऊया। त्याचबरोबर हिरव्या मिरच्या टाकून घेऊया आणि त्यानंतर आता आपण याच्यामध्ये ही आंबाडीची भाजी टाकून घेऊया। सर्वच आंबाडीची भाजी आपण इथे टाकून घेऊया आणि त्यानंतर आता आपल्याला इथे पाणी टाकून घ्यायचं आहे। जेवढं पाणी डाळ शिजवायला लागतो तेवढंच पाणी आपल्याला इथे टाकायचं आहे, एकदम जास्त पाणी टाकायचं नाहीये। पाणी टाकल्यानंतर आता आपल्याला कुकर लावून घ्यायचा आहे आणि आपल्याला या कुकरच्या 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मीडियम गॅसवरती। तर बघू शकता याच प्रकारे 5 शिट्ट्या करून घेऊया। 5 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता आपण गॅस बंद करून घेऊया। काही वेळानंतर बघू शकता कुकर छान असं थंड झालेला आहे। आता आपण याला खोलून घेऊया आणि आता आपल्याला ही जी डाळ आहे ती छान अशी शिजलेली आहे बघा। आता आपल्याला या डाळीला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता या प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुमच्याकडे रई असेल तर रईच्या मदतीने छान मिक्स करून घ्या। बघू शकता डाळ छान अशी मिक्स करून घेतलेली आहे। आता आपण या डाळीला फोडणी घालूया। तर त्यासाठी मी इथे कढीपत्ता घेतलेली आहे, त्याचबरोबर लसूण, लाल मिरच्या, जिरा मोहरी आणि थोडं कोथिंबीर घेतलेली आहे। आता आपण डाळीला फोडणी घालूया। तर सर्वात आधी आपल्याला इथे जिरा मोहरी टाकायचं आहे। जिरा मोहरी छान अशी तडतडल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये लसूण टाकायचे आहेत। आता आपल्याला इथे कढीपत्ता पण टाकून घ्यायचा आहे। त्याचबरोबर आता आपण इथे लाल मिरच्या पण टाकून घेऊया आणि आता आपल्याला या लाल मिरच्या आणि या लसूणला छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे। बघू शकता या प्रकारे आपल्याला यांना छान असं फ्राय होऊ द्यायचं आहे। लसूण मिरच्या छान फ्राय झाल्यानंतर आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मी ते 1 चम्मच आणखीन थोडासा मीठ टाकलेली आहे। त्याचबरोबर थोडीशी हळदी पावडर टाकायची आहे आणि आता लाल मिर्च पावडर टाकायची आहे। मी ते 1.5 चम्मच लाल मिर्च पावडर टाकत आहे। लाल मिर्च पावडर टाकल्याबरोबर आपल्याला इथे डाळ टाकून घ्यायची आहे, म्हणजे जो वरण आपण तयार करून ठेवलेला आहे तो वरण आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण याच्यामध्ये आणखीन थोडंसं पाणी टाकून घेऊया, कारण हा जो आंबाडीचा वरण आहे तो पातळच खूप छान लागतो, घट्ट तेवढा छान लागत नाही, पातळच खूप टेस्टी लागतोय। म्हणून आपण याच्यामध्ये थोडं पाणी टाकलेलं आहे आणि बघू शकता या प्रकारे आपल्याला याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। काही वेळानंतर बघू शकता या वरणाला छान अशी उकळी आलेली आहे। आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया। कोथिंबीर टाकल्यानंतर गॅस बंद करून घ्यायची आहे आणि आता बघा आंबाडीचा वरण एकदम रेडी झालेला आहे। खूपच चविष्ट लागतो हा आंबाडीचा वरण, एकदा तरी या पद्धतीने नक्की बनवून बघा। आता आपण हा आंबाडीचा वरण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि बघू शकता किती भारी असा झणझणीत लूक आलेला आहे आणि चव तर याची खूपच चविष्ट लागतोय। एकदा तरी या पद्धतीने आंबाडीचा वरण नक्की बनवून बघा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।